नमस्कार, मी प्राध्यापक चव्हाण SSJM कॉलेज कोपरगाव, इयत्ता 12वी भूगोल या वर्गासाठी आज आपण प्रकरण 8वे भूगोल स्वरूप आणि व्याप्ती या प्रकरणामधील जो काही टॉपिक अभ्यासणार आहोत. तर यामध्ये मग प्रामुख्याने पहा, विद्याशाखा म्हणून भूगोलाचे स्वरूप हा जो काही मुद्दा या ठिकाणी आज अभ्यासणार आहोत. तर यामध्ये मग आता या ठिकाणी भूगोल म्हणजे भूगोलाची जी काही व्याख्या केलेली आहे, तर यामध्ये मग भूगोल म्हणजे पृथ्वी आणि तिच्याशी संबंधित मूलभूत घटकांचा अभ्यास जो काही आहे, तर हा अभ्यास करणे म्हणजेच भूगोल होय. किंवा मग पृथ्वी आणि तिच्याशी संबंधित असणारे जे काही मूलभूत अशा प्रकारचे वेगवेगळे घटक आहेत, तर त्या घटकांचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो त्या शास्त्राला भूगोलशास्त्र असेही म्हणतात. आणि मग या ठिकाणी आपण ज्या पृथ्वीवर राहतो, तर त्या पृथ्वीचं आपल्या सभोवतालच्या वातावरणाचं जर आपण निरीक्षण केलं, तर पृथ्वीवर वेगवेगळ्या घटना ज्या काही घडत असतात त्याचा जर आपण विचार केला, तर या पृथ्वीवर सतत परिवर्तन जे काही आहे, तर हे परिवर्तन घडत असते. आणि मग अशा प्रकारच्या या परिवर्तनामुळे या पृथ्वीवर असणाऱ्या प्राकृतिक आणि सांस्कृतिक पर्यावरणामध्ये प्रामुख्याने आपल्याला विविधता जी काही आहे, तर ती विविधता आढळते. आणि मग भूगोलाचे अभ्यासक आपल्या सभोवताली असणारे हे जे काही वेगवेगळे घटक आहेत, तर या घटकांचं वितरण, त्यांचे प्रारूप आणि विविधतेचा अभ्यास जो काही आहे, तर हा अभ्यास करत असतात. आणि मग थोडक्यात पहा, या ठिकाणी आपल्या सभोवताली असणाऱ्या या ज्या काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत, वेगवेगळ्या घटना ज्या काही घडत असतात, तर या वेगवेगळ्या गोष्टींचं वितरण आणि प्रारूप, यामधील कार्यकारण भाव जो काही आहे, तर हा कार्यकारण भाव जाणून घेणे हा प्रामुख्याने भूगोल अभ्यासकांचा मुख्य हेतू असतो. आणि मग याचं जर उदाहरण पाहायचं ठरलं, तर उदाहरणार्थ विविध प्रदेशामधील विविध प्रकारची पिकं यांच्या अभ्यासामधून ते विविध हवामान, मृदा, बाजारातील मागणी, तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी घटकांचा सहसंबंध जाणून घेतात. आणि प्रदेशाच्या अभ्यासातून त्या प्रदेशासाठी कोणत्या आर्थिक क्रिया सर्वात योग्य आहेत हे सांगू शकतात. स्थळ, क्षेत्र किंवा भौगोलिक स्थान यांचाही अभ्यास हा भूगोलामध्ये केला जातो. तसेच प्राकृतिक अथवा मानवी भौगोलिक घटक हे स्थिर नसून गतिशील आहेत. काळानुसार ते बदलतात. म्हणजेच आपल्या सभोवताली असणारे जे काही प्राकृतिक पर्यावरण आहे, प्राकृतिक घटक आहे किंवा मानवनिर्मित जे काही घटक आहेत, तर या घटकांमध्ये सतत स्थित्यंतर किंवा बदल जो काही आहे, तर हा बदल होत असतो. हे घटक सतत गतिशील अशा प्रकारचे असलेले आपल्याला आढळतात. त्याच्यामध्ये मग काल परत्वे, काळानुसार बदल जे काही आहेत, तर हे बदल घडत असतात. याचं उदाहरण जर पाहायचं ठरलं, तर एखाद्या ठिकाणच्या हवेच्या स्थितीचा दीर्घकाळ अभ्यास करणे म्हणजे साधारणपणे 30 वर्षापर्यंत त्या एखाद्या ठिकाणाच्या हवेच्या स्थितीचा अभ्यास जो काही आहे, त्याचं निरीक्षण जे काही आहे,
निरीक्षणानंतर त्याची जी काही टिपणं केली जातात, तर ती टिपणं आहेत त्याच्या नोंदी जे काही आपण म्हणतो, तर त्या नोंदी या नोंदी करून साधारणपणे त्या एखाद्या ठिकाणच्या हवेच्या स्थितीचा 30-30 वर्षापर्यंत अभ्यास करून मग त्या ठिकाणाचं हवामान जे काही आहे, तर या हवामानाविषयी निष्कर्ष जे काही आहेत, तर ते निष्कर्ष काढले जातात. म्हणजे साधारणपणे एखाद्या विशिष्ट अशा प्रकारच्या प्रदेशामध्ये, हे आता हवामानाचं उदाहरण झालं पहा, एक उदाहरण फक्त त्या ठिकाणी हवामान हे फक्त उदाहरण घेतलं. त्याचबरोबर मग तापमान असेल, पर्जन्यमान असेल, पिकामध्ये पिकांचं उत्पादन असेल, तर असे वेगवेगळे घटक जे काही आहेत, तर त्या वेगवेगळ्या घटकाचा दीर्घ काळापर्यंत अभ्यास जो काही आपण म्हणतो, तर हा दीर्घ काळापर्यंत अभ्यास केला जातो. साधारणपणे 30 वर्षापर्यंत दीर्घ कालावधी एखाद्या ठिकाणचे निष्कर्ष तयार करत असताना दीर्घ काळापर्यंत त्याचा अभ्यास करायचा, म्हणजे साधारणपणे कमीत कमी 30 वर्षापर्यंत त्या ठिकाणचा, त्या स्थितीचा आपल्याला जे निष्कर्ष काढायचे आहेत, जे अनुमान आपल्याला काढायचं आहे, ज्या घटना आपल्याला या ठिकाणी मग प्रदर्शित करायच्या आहेत, त्याची मांडणी करायची आहे, त्याबाबतचे आपले मतं जे काही आहेत, तर ती मतं जेव्हा आपल्याला मांडायची असतात, त्यावेळेला मग त्या ठिकाणाचा साधारणपणे 30-30 वर्षापर्यंत अभ्यास हा करावा लागतो. त्याचबरोबर मग काही काळातील भारताची किंवा जगाची लोकसंख्या, भूरूपांची निर्मिती, पृथ्वीचं वय इत्यादी विविध घटकांचा संबंध हा कालमानाशी असल्याने भूगोल अभ्यासकांना त्याविषयी स्वारस्य असते. भूगोलाचे जे काही अभ्यासक आहेत पहा, तर हे भूगोलाचे अभ्यासक भूगोलाचा अभ्यास करत असताना या ठिकाणी मग एक उदाहरण फक्त दिलंय, भारताची किंवा जगाची लोकसंख्या याचा अभ्यास करत असताना मग हे भूगोलाचे अभ्यासक काय करतात की त्या ठिकाणची लोकसंख्या जेव्हा विचारात घ्यायची किंवा लोकसंख्येचा जेव्हा त्यांना अभ्यास करायचा असतो, त्यावेळेला मग ते काय करतात की त्या ठिकाणी असणारी भूरूपांची निर्मिती कशा पद्धतीची आहे, पृथ्वीचं वय किती आहे, यासारखे जे काही वेगवेगळे घटक आहेत पहा, तर या घटकांचा संबंध कालमानाशी असल्याने हे भूगोलाचे अभ्यासक लोकसंख्येचा अभ्यास करण्यापूर्वी भूरूपे आणि पृथ्वीच्या संबंधीचा अभ्यास जो काही आहे, तर तो अभ्यास करत असतात. आणि मग तो अभ्यास केल्यानंतर त्यांचे जे काही निष्कर्ष आपण म्हणतो, योग्य निष्कर्षाप्रत जेव्हा हे लोक पोहोचतात, त्यावेळेला मग त्या ठिकाणी मग भूगोल म्हणजे स्थळ आणि काळ यांचा अभ्यास ही देखील एक भूगोलाच्या संदर्भात आपल्याला व्याख्या सांगता येईल. आणि मग त्यामुळे भूगोलाचे स्वरूप हे गतिशील बनतं पहा. भूगोलाचं स्वरूप गतिशील बनत असताना या ठिकाणी भूगोलाचे अभ्यासक भूगोलाचा जेव्हा अभ्यास करतात, त्यावेळेला मग स्थल आणि काल परत्वे या ठिकाणी परिस्थिती जी काही तर ती परिस्थिती बदललेली असते, तिचा अभ्यास त्यांनी केलेला असतो. आणि त्या अभ्यासावरून त्यांनी जे काही निष्कर्ष या ठिकाणी मांडलेले असतात, तर ते निष्कर्ष मग भूगोलाचं स्वरूप हे गतिशील अशा प्रकारचं आहे असं त्या ठिकाणी ते सांगतात, किंवा भूगोलाचं स्वरूप गतिशील बनतं. थोडक्यात या ठिकाणी भूगोल अभ्यासक जे काही आहेत, तर ते भूगोलाचे अभ्यासक कुठे, केव्हा, काय आणि का या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न जो काही आहे, तर हा प्रयत्न करत असतात. भूगोलाचे अभ्यासक आपल्या सभोवतालची पर्यावरणीय परिस्थिती, लोकसंख्याविषयक असणारी परिस्थिती याचा जेव्हा अभ्यास करतात,
त्यावेळेला मग तो अभ्यास करत असताना आपण त्यांना जेव्हा ते प्रश्न विचारतो, कुठे, केव्हा, काय आणि का, या प्रश्नांची उत्तरं त्यांनी अभ्यास केल्यानंतर, निरीक्षणं केल्यानंतर, त्याची टिपणं घेतल्यानंतर त्यावरून ते निष्कर्ष जे काही आहेत तर ते निष्कर्ष मग तयार करत असतात. आणि मग अशा प्रकारचे हे निष्कर्ष या भूगोलाच्या अभ्यासकांनी तयार केल्यानंतर मग आपण जे काही प्रश्न, आपल्याला सर्वसामान्यांना जे काही प्रश्न पडत असतात तर त्या प्रश्नांची उत्तरं मग हे भूगोलाचे अभ्यासक देऊ शकतात. यामध्ये कुठे, केव्हा, काय आणि का हे जे काही प्रश्न आहेत तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरं मग ते भूगोलाचे अभ्यासक देत असतात. आता या ठिकाणी पहा, भूगोलाच्या अभ्यासासाठी आवश्यक अशा प्रकारची कौशल्ये, वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती, विविध तंत्रे, यामुळे या विषयाचे स्वरूप प्रायोगिक आणि कृतिशील बनते. भूगोलाच्या अभ्यासाचं स्वरूप जेव्हा प्रायोगिक आणि कृतिशील बनलेलं आहे असं आपण जेव्हा म्हणतो त्यावेळेला मग या भूगोलाच्या अभ्यासकाला वेगवेगळ्या प्रकारची कौशल्ये प्राप्त करावी लागतात, कौशल्ये माहिती करून घ्यावी लागतात. ही जी काही वेगवेगळी कौशल्ये आहेत त्या कौशल्याच्या आधारे ते वेगवेगळे निकष काढत असतात. अभ्यासाच्या पद्धती जे काही तर त्या वेगवेगळ्या पद्धती, यामध्ये मग भटकंती असेल, प्रवास असेल, प्रवास करत असताना त्यांनी लिखाण केलेलं असेल, प्रवास वर्णनं असतील, वेगवेगळ्या प्रकारची निरीक्षणं असतील, निरीक्षणावरून त्यांनी काढलेले निष्कर्ष असतील, तर या वेगवेगळ्या पद्धती, विविध तंत्रे, यामुळं भूगोलाचं स्वरूप प्रायोगिक आणि कृतिशील बनलेलं आहे. त्याचबरोबर भूगोलाचा अभ्यास करत असताना या ठिकाणी शास्त्रशुद्ध अशा प्रकारे त्याचा अभ्यास करावा लागतो. या ठिकाणी मग नेहमीच प्रयोगशीलता, माहिती, निरीक्षण प्रकार, माहितीचं विश्लेषण आणि संशोधन निष्कर्ष यांची जोड जी की आहे तर ती जोड दिलेली असते. भूगोल विषय फक्त सिद्धांतावर आधारित नसून त्याला विविध साधने, विविध तंत्रे, याद्वारे माहिती संकलन, विश्लेषण, यावर आधारित पुरावे जे काही आपण म्हणतो तर त्या पुराव्यांची जोड जी की आहे तर ती जोड द्यावी लागते. आता याची छोटी छोटी उदाहरणं आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. पहा, एखाद्या प्रदेशामध्ये सुपीक अशा प्रकारची मृदा का आढळते, एखाद्या विशिष्ट प्रदेशामध्ये उत्पादन तुलनेने जास्त का आढळतं, उत्पादन जास्त का होतं, याचा जेव्हा अभ्यास केला जातो त्यावेळेला मग त्या ठिकाणी घडलेली परिस्थिती असेल, मग त्या ठिकाणी नद्यांनी आपल्याबरोबर वाहून आणलेल्या गाळाचं संचयन झालेलं असेल, भूपृष्ठाच्या अंतर्गत भागामध्ये घडणाऱ्या घडामोडी ज्या काही आहेत तर त्या घडामोडीमधून मग भूपृष्ठावर अशा प्रकारे मग वेगवेगळ्या प्रकारचे मातीचे थर जमा होतात आणि मग अशा प्रकारच्या सुपीक मातीमधून वेगवेगळ्या प्रकारची ही सुपीक मृदा जी काही तयार झालेली असते तर त्या मृदेमधून मग चांगली उत्पादनं, चांगली पिकं जी काही आहेत तर ती पिकं घेतली जातात. म्हणजे थोडक्यात पहा, या ठिकाणी एक साधं उदाहरण आपण घेतलं की पिकांचा अभ्यास करत असताना, जमिनीची सुपीकतेचा अभ्यास करत असताना, उत्पादनाचा अभ्यास करत असताना या ठिकाणी वेगवेगळी माहिती जी काही आहे तर ती माहिती संकलित केली जाते, निरीक्षण केलं जातं, माहितीचं विश्लेषण केलं जातं, त्यावर संशोधन जे काही आहे तर ते संशोधन केलं जातं आणि मग या सर्व गोष्टी एकत्रित करून मग त्या ठिकाणी मग वेगवेगळ्या या माहितीच्या आधारे, विश्लेषणाच्या आधारे पुराव्यांची जोड जी की आहे तर ती जोड भूगोलाचा अभ्यास करत असताना त्या ठिकाणी दिली जाते. फक्त सिद्धांतावर आधारित अभ्यास नसून
विविध साधने, तंत्रे, माहितीचं संकलन, विश्लेषण यावर आधारित प्रामुख्याने भूगोलाचा अभ्यास जो काय आहे तर तो केला जातो. आता या ठिकाणी अगदी सुरुवातीच्या कालखंडाचा जर आपण विचार केला तर अगदी सुरुवातीच्या काळामध्ये निरीक्षणामधून भूगोलाच्या विकासाला सुरुवात झाली. आपल्या सभोवताली घडणाऱ्या ज्या काही घडामोडी आहेत तर या घडामोडीचं सुरुवातीला फक्त काय केलं होतं, भूगोलाच्या अभ्यासकांनी निरीक्षण केलं. आणि मग हे निरीक्षण केल्यानंतर मग त्यावरून मग त्यांनी आपली मतं मांडली फक्त निरीक्षणावर. आणि मग हा सुरुवातीचा जो काही कालखंड होता तर या सुरुवातीच्या कालखंडामध्ये अशा प्रकारे मग निरीक्षण केलं आणि मग या निरीक्षणामधून भूगोलाच्या विकासाला सर्वप्रथम सुरुवात जी की आहे तर ती सुरुवात झालेली आपल्याला आढळते. आणि त्याचबरोबर मग या भूगोल विषयाचा मागील इतिहास पाहिला तर आपल्याला असे दिसते की आधीच्या भूगोल अभ्यासकांनी पृथ्वीचे वर्णनात्मक अशा प्रकारचं पुष्कळ लिखाण करून ठेवलेलं आहे. आणि मग यामध्ये सर्वात उल्लेखनीय कार्य ग्रीक तत्ववेत्ते हेकेटस यांचं आहे. म्हणजे अगदी सुरुवातीचा कालखंड जर आपण विचारात घेतला तर या ठिकाणी मग ग्रीक लोक जे काही आहेत तर अगदी सुरुवातीला ग्रीक लोकांनी, ग्रीक तत्ववेत्यांनी सर्वप्रथम निरीक्षणामधून भूगोलाच्या अभ्यासाला सुरुवात केलेली होती. त्यांनी जे काही निरीक्षण केलं, त्यांनी जो काही प्रवास केला, त्यांनी जे काही प्रवास वर्णनं लिहून ठेवलेली आहेत. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जेव्हा हे ग्रीक लोक भटकंती करत होते त्यावेळेला त्यांनी पृथ्वीचं वर्णनात्मक अशा प्रकारचं पुष्कळसं लिखाण करून ठेवलेलं आहे. त्यांना ज्या ज्या गोष्टी त्यांच्या सभोवताली त्यांना त्या प्रवासाच्या दरम्यान आढळल्या त्याचं लिखाण त्यांनी करून ठेवलं बा. आणि मग याचं उल्लेखनीय कार्य जे काही आपण म्हणतो तर ते उल्लेखनीय कार्य हेकेटस यांनी सर्वप्रथम केलेलं आपल्याला आढळते. आणि हेकेटस यांचं जे काही पुस्तक आहे पा गेस पिरिऑड्स म्हणजे काय, पृथ्वीचं वर्णन. याला मराठीमध्ये काय म्हणतात, गेस पिरिऑड्सला पृथ्वीचं वर्णन. आणि मग हे पृथ्वीचं वर्णन इसवी सन पूर्व 6 शतकाच्या शेवटापूर्वी प्रकाशित झालेलं असावं असा एक अंदाज या ठिकाणी व्यक्त केला जातो. आणि मग या पृथ्वीच्या वर्णनामध्ये सर्वात प्रथम पृथ्वीचं पद्धतशीर अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे. आणि मग हे जे काही पुस्तक आहे तर ह्या पुस्तकामध्ये भूमध्य सागर, वेगवेगळी बेटे, सामुद्रधुनी यांची सखोल अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे. म्हणजे या भूगोलाच्या अभ्यासकांना एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ही भटकंती करत असताना, पृथ्वीचा अभ्यास करत असताना, पृथ्वीच्या अभ्यासाचं निरीक्षण करत असताना ज्या वेगवेगळ्या गोष्टी त्यांना दिसल्या त्यामध्ये भूमध्य सागर असेल, वेगवेगळी सागरी बेटं असतील किंवा वेगवेगळ्या सामुद्रधुनी ज्या काही त्यांना आढळल्या, त्यांना दिसल्या, त्याविषयीची सखोल अशा प्रकारची माहिती त्यांनी जमा केली. त्या ठिकाणी हे लोक थांबले, भूगोलाचे अभ्यासक त्या ठिकाणी थांबले. त्यांनी त्या ठिकाणी असणारी जी काही परिस्थिती आहे तर ती परिस्थिती स्वतः अनुभवली. हवामान कसं आहे, तापमान कसं आहे, वातावरण कसं आहे, त्या ठिकाणी असणारे प्राणीजीवन कसं आहे, वनस्पती कशा आहेत, सागरी तळभाग कसा आहे, सागर जल जे काही आहे सागर जल कशा पद्धतीचं आहे, या वेगवेगळ्या प्रकारच्या सामुद्रधुनी कशा पद्धतीने वाहतात, त्या ठिकाणी असणारे समुद्राचं जे काही सामुद्रधुनीमध्ये असणारे समुद्र प्रवाह, सागरी प्रवाह, उष्ण सागरी प्रवाह, शीत सागरी प्रवाह कशा पद्धतीने वाहतात याचं निरीक्षण केलं. याचा प्रत्यक्षात त्यांनी अनुभव घेतला. आणि मग या सगळ्यांची माहिती त्यांनी संकलित केली, ती माहिती लिहून ठेवली. त्यावर आधारित मग गेस पिरिऑड्स हे पुस्तक
जे काही आहे तर त्या पुस्तकामध्ये ही संपूर्ण माहिती आपल्याला आढळते पहा. त्याचबरोबर मग जगातील सर्व देशांच्या सामान्य आराखड्याचे वर्णन जे काही आहे तर ते वर्णन देखील या पृथ्वीचे वर्णन या पुस्तकामध्ये आपल्याला आढळते. त्याचबरोबर मग पहा या ठिकाणी आकृती क्रमांक 8.2 ही जी काही दिली आहे पहा, ही आकृती इथं आकृती क्रमांक 8.2 हेकेटस या ग्रीक भूगोलतज्ञाने काढलेला नकाशा. या ठिकाणी ही जी काही वेगवेगळी खंड आहेत पहा, तर त्या वेगवेगळ्या खंडांचा नकाशा या ठिकाणी हेकेटस या ग्रीक भूगोलतज्ञाने काढलेला आहे. आणि मग या नकाशाच्या आधारे हा जो काही नकाशा काढलेला होता हेकेटस यांनी, तर त्या नकाशाचा आधार घेऊन टॉलेमीचे जिओग्राफी हे एक दुसरं महत्त्वाचं पुस्तक जे काही आहे तर त्या पुस्तकामध्ये सामान्य वर्णनाबरोबर या ठिकाणी मग नकाशा पुस्तिकेचाही अंतर्भाव केलेला आढळतो. तर या ठिकाणी पहा टॉलेमी हा जो काही भूगोलाचा दुसरा अभ्यासक आहे पहा, तर या टॉलेमी भूगोलाच्या अभ्यासकांनी जिओग्राफी हे पुस्तक काढलं बघा. आणि या पुस्तकामध्ये मग या टॉलेमी यांनी जी काही माहिती दिलेली आहे यामध्ये मग पृथ्वीचं सर्वसामान्यपणे वर्णन दिलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. परंतु या वर्णनाबरोबरच या टॉलेमी भूगोलाच्या अभ्यासकाने या ठिकाणी काय केलं तर त्याने भूगोलाचा अभ्यास करत असताना या जिओग्राफी पुस्तकामध्ये नकाशा पुस्तिकेचा देखील अंतर्भाव केलेला आपल्याला आढळतो. त्याचबरोबर पहा आणखी एक महत्त्वाचं पुस्तक म्हणजे रोमन तत्ववेत्ते स्ट्रॅबो. इथं ही आकृती क्रमांक 8.3 दिली आहे. या आकृती क्रमांक 8.3 मध्ये स्ट्रॅबो या रोमन तत्ववेत्याने काढलेला जगाचा नकाशा जो काही आहे, जग त्याला कसं दिसलं, जगाचं त्याने निरीक्षण केलं, भटकंती केली आणि मग जगामध्ये असणारे वेगवेगळे खंड कशा पद्धतीचे आहेत, त्या ठिकाणी वेगवेगळे समुद्र कशा पद्धतीने पसरलेले आहेत, तर याचा एक नकाशा स्ट्रॅबो या रोमन तत्ववेत्याने काढलेला आहे. आणि मग या रोमन तत्ववेत्ता स्ट्रॅबो यांनी लिहिलेल्या जिओग्राफिका हे एक पुस्तक भूगोल विषयाच्या माहितीचा ज्ञानकोश असून यामध्ये 17 खंडांचा समावेश आहे. आकृती क्रमांक 8.3 ही जी काही आकृती इथं आपण आत्ता पाहिली तर त्या आकृतीमध्ये या ठिकाणी स्ट्रॅबो यांनी जिओग्राफिका हे जे काही भूगोलाचं पुस्तक लिहिलेलं आहे तर हा एक भूगोल विषयाच्या माहितीचा ज्ञानकोश म्हणून ओळखला जातो पहा. आणि मग या पुस्तकामध्ये स्ट्रॅबो यांनी 17 खंडांचा समावेश केलेला आपल्याला आढळतो. त्याचबरोबर मग या ठिकाणी मग भूगोल अभ्यासकांमध्ये आवश्यक कौशल्ये जी काही आहेत तर या आवश्यक कौशल्यांमुळे पृथ्वीवरील मूलभूत घटकांच्या निरीक्षणाबरोबर त्यांचं विश्लेषण करण्याची क्षमता निर्माण होते. भूगोल तज्ज्ञांच्या या कौशल्यामुळे नवनवीन शाखांचा विकास जो काही आहे तर हा विकास या ठिकाणी अधिक समृद्ध अशा प्रकारे झालेला आपल्याला आढळून येतो. आणि मग अशा पद्धतीने इथं हे भूगोलाचे अभ्यासक जे काही आहेत
तर त्या भूगोलाच्या अभ्यासकांनी त्यांच्या निरीक्षणाबरोबरच माहिती जी काही आहे तर ती माहिती वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये लिहून ठेवलेली आहेत आणि त्याचा उपयोग जो काही आहे तर तो उपयोग मग आजच्या पिढीला निश्चितच झाल्याशिवाय राहत नाही. यानंतर बाकीचा भाग जो काही आहे तर तो आपण नंतर अभ्यासणार आहोत.